नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला 8वा धडा, ज्याचे नाव आहे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार. तर चला सुरू करूया या नवीन धड्याला. हा धडा सुरू करण्याआधी आपल्याला काही गोष्टी म्हणजेच त्रिकोण कसा काढायचा ते माहिती पाहिजे. आता आपण त्रिकोण का काढतो या धड्यामध्ये? कारण याचे असे आहे की दोन त्रिकोण मिळून आपण एक चौरस किंवा एक आयत किंवा कुठलाही चौकोनाचा प्रकार आपण बनवू शकतो. त्यामुळेच आपण त्रिकोण वेगवेगळ्या प्रकारे कसे काढतो ते आपण पाहून घेऊ. तर चला, इथे आपण उदाहरण घेतले आहे. दिलेल्या मापांनुसार त्रिकोणांच्या रचना करा. तर हे वेगवेगळे आपल्याला माप दिले आहेत आणि त्यानुसार त्रिकोण एबीसी, त्रिकोण डीएफ, त्रिकोण एमएनपी आणि त्रिकोण एक्स वाय झेड यांची आपण रचना करू. तर चला सुरू करूया सगळ्यात पहिल्या उदाहरणावरून. पहिले उदाहरण आहे त्रिकोण एबीसी आपल्याला काढायचं आहे, ज्याच्यात त्याची लांबी दिली आहे. एबी ची लांबी दिली आहे 5 सेंटीमीटर, बीसी ची लांबी दिली आहे 5.5 सेंटीमीटर आणि एसी ची लांबी दिली आहे 6 सेंटीमीटर. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही आपल्याला कुठलीही कृती करायची असेल किंवा कुठलेही एक चित्र काढायचं असेल, एखादी आकृती काढायची असेल मोजमापासहित, तर किंवा कुठलीही रचना करायची असेल त्रिकोणाची, तर सर्वात पहिले आपल्याला कच्ची आकृती काढणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. कच्ची आकृती काढली नाही तर आपले मार्क वजा होणार, आपल्याला मिळणारे गुण हे वजा होणार. त्यामुळे कच्ची आकृती काढणे सगळ्यात महत्त्वाचे. आता कच्ची आकृतीचा आकार कसाही असला तरी चालेल, कारण ती कच्ची आहे, परंतु काढणेही महत्त्वाचे. कारण आपल्याला काढलेली रचना जे आपण ह्या दिलेल्या मापांवर आपण जी रचना बनवू, ती रचना आणि ही आकृती समान नसली तरी चालेल, परंतु ही आकृती काढणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. कच्ची आकृती काढणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. चला सुरू करूया आता आपल्या त्रिकोणाच्या रचनेला. तर लक्षात घ्या, आपण रचनेमध्ये काय केले आहे. कच्ची आकृतीमध्ये पहा, आपण बीसी ही बाजू पाया घेतलाय, त्यावर त्याची लांबी घेतली 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर एबी आणि एसी हा प्रत्येकी 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर इतका आहे. तर चला आपण या त्रिकोणाची रचना करू. सर्वात पहिले आपण बीसी लांबीचा एक रेषा काढली, ज्याची लांबी आहे 5.5 म्हणजे 5.5 सेंटीमीटर इतकी. त्यानंतर आता कर्कटक घ्या, त्याचं लोखंडी टोक बी वरती ठेवा आणि पेन्सिल मध्ये म्हणजे पेन्सिल आणि लोखंडी टोक यामध्ये बरोबर 5 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन आपल्याला एक कंस काढायचा आहे. तसेच आता कर्कटाचे लोखंडी टोक आपण सी बिंदूवरती ठेवू आणि 6 सेंटीमीटर इतके अंतर पेन्सिल आणि त्या टोकामध्ये घेऊन इथे आपण कंस काढू. हे कंस जिथे एकमेकांना छेदतात, बरोबर त्या छेदन बिंदूपासून या बी बिंदूपर्यंत आणि या छेदन बिंदूपासून सी पर्यंत आपण एक रेषा काढू आणि या छेदन बिंदूला आपण नाव देऊ ए. तर अशा प्रकारे आपला भेटला त्रिकोण ए बी सी आणि आपण दिलेल्या मापांवर हा त्रिकोण काढला. आता पुढे वळूया. प्रश्न दुसरा, आपल्याला डीएफ नावाचा त्रिकोण काढायचा, ज्याच्यात आपल्याला डी या कोणाचे माप दिले 35 अंश, एफ या कोणाचे माप दिले 100 अंश आणि डीएफ ची लांबी दिली आहे 4.8 सेंटीमीटर इतकी. तर आपण जर लांबी दिली असेल तर पहिले लांबी काढून घेऊ, मग डी वरनं 35 अंशाचा कोन काढू आणि एफ वरनं 100 अंशाचा कोन काढू. पण लक्षात ठेवा, आपण कोन घेताना नेहमी डाव्या बाजूपासून सुरुवात करायची. डाव्या बाजूला पहिल्यांदा कोन मापाकडे ठेवून त्यातून कोन काढायचा आणि मग उजव्या बाजूला कोन घेऊन जो आपल्याला गरजेचा आहे तो कोन काढायचा, कारण यावरनं आपली आकृती बरोबर येईल. चला आता आपण जाऊया रचनेकडे. सर्वात पहिले आपण डीएफ घेतला, त्याची लांबी ठेवली 4.8 सेंटीमीटर इतकी. त्यानंतर डी वरती आपण कोन मापक ठेवू. आता एफ वरती कोन मापक ठेवून बरोबर 100 अंशाचा कोन आपण काढला. त्यानंतर आता डी वरती आपण कोन मापक ठेवू आणि तिथून 30 अंशाचा आपल्याला बरोबर 35 अंशाचा कोन पाहिजे तो काढला आणि ते जिथेही एकमेकांना छेदले तिथे आपण नाव दिले ई. म्हणजे अशा प्रकारे आपला डी ई एफ हा त्रिकोण आपला बनला, ज्यामध्ये एक बाजू आणि त्या दोन्ही बाजूंचे जे आपल्या बिंदू आहेत त्यावरचे कोन दिलेत, त्यावरनं आपल्याला त्रिकोण काढला. पुढचा तिसरा प्रश्न, आपल्याला त्रिकोण एमएनपी काढायचे, जिथे लांबी दिली एमपी ची 6.2 सेंटीमीटर इतकी, एनपी ची लांबी दिली आहे 4.5 सेंटीमीटर इतकी आणि पी हा कोन दिलाय 75 अंशाचा. तर लक्षात ठेवा, आपण आता आपल्याला पी हा कोन दिलाय, तर आपण एनपी हा सगळ्यात पहिल्यांदा पाया घेतला, तो 4.5 अंशाचा 4.5 सेंटीमीटर इतका घेतला. तिथून पी वर आपण पहिल्यांदा कोन काढला 75 अंशाचा, त्याच्यावरती आपण एक किरण काढली
आणि त्या किरणावरती बरोबर 6.2 सेंटीमीटर इतका एक कंस काढला. आपण कर्कटकामध्ये आणि पेन्सिलमध्ये एवढे अंतर घेऊन एक कंस काढला. जिथे हा कंस या किरणाला छेदतो तिथून बरोबर रेषा काढली जी एन ला जोडली. अशा प्रकारे आपल्याला MMP हा त्रिकोण मिळू शकतो. ही झाली कच्ची आकृती. आता जाऊया आपण रचना करूया. सगळ्यात पहिले PN हा लांबीचा आपण रेषा घेतली, ज्याचे अंतर घेतले 4.5 सेंटीमीटर इतके. त्यानंतर आता आपण काम करू. आपण बरोबर कोन मापक घेतले. कोन मापक बरोबर ह्या रेषेवरती ठेवले. जिथे ही 0 अंशाची रेषा आहे ती बरोबर ह्या रेषाखंडावरती आली पाहिजे. त्यानंतर आपल्याला 75 अंशाचा कोन काढायचा आहे. तर सुरुवातीला बरोबर ठेवून तिथे 75 अंशावरती एक बिंदू काढला. त्यानंतर P पासून ह्या बिंदूमधून जाणारी एक रेषा, एक किरण काढली आणि ते आपण लिहिले हा आपल्याला कोन भेटला 75 अंश इतका. आता त्यापुढे काय करायचंय? आपल्याला त्याच्या पुढे आपल्याला एक कंस काढायचा आहे ज्याचे अंतर आहे 6.2 सेंटीमीटर इतके. 6.2 सेंटीमीटर इतके. तर काय करायचंय? लोखंडी टोक कर्कटक घ्या, ज्याचे लोखंडी टोक P वरती ठेवा. त्या टोकापासून आणि पेन्सिलीच्या टोकामध्ये बरोबर 6.2 सेंटीमीटर इतके अंतर घ्या आणि इथे कंस काढा. त्यानंतर जिथे हा कंस या रेषेला छेदला तिथून बरोबर एक रेषा काढा जी आपल्याला N ला जोडली गेली पाहिजे आणि त्याला नाव दिले आपण M. तर अशा प्रकारे MPN नावाचा त्रिकोण आपण बनवू शकलो. आता चौथ्या उदाहरणाकडे जाऊ. आपल्याला काढायचा त्रिकोण XYZ जिथे Y या कोनाचे माप दिले 90 अंश, म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. त्यानंतर XY ची लांबी दिली 4.2 सेंटीमीटर इतकी. चला आता चौथा प्रश्न सोडूया. इथे त्रिकोण XYZ काढायचा जिथे Y या कोनाचे माप दिले 90 अंश, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण झाला. त्यापुढे XY ची लांबी दिली आहे 4.2 सेंटीमीटर आणि XZ ची लांबी दिली आहे 7 सेंटीमीटर इतकी. तर पहिले आपण YZ लांबीची आपण एक रेषा काढून घेऊ, ज्यावरती बरोबर Y वरती 90 अंशाचा कोन काढू. आता जिथे जेव्हा आपण कोन काढू त्यावेळेस ही रेषा आपण किरण म्हणून दाखवू. त्या किरणावरती 4.2 सेंटीमीटर इतका अंतर घेऊन कर्कटक आणि पेन्सिलच्या टोकामध्ये अंतर घेऊन एक कंस काढू. तसंच 7 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन Z वरती लोखंडी टोक ठेवून पेन्सिलने तिथे एक आपण कंस काढू आणि तेथून मग आपल्याला X ही दिशा आपली किंवा X हा बिंदू मिळेल. तर चला सुरुवातीला काय केलं? आपण YZ नावाची एक रेषा घेतली, कारण YZ चे मोजमाप आपल्याला दिले नव्हते, परंतु Y ह्या कोनाचे माप दिले होते म्हणून आपण एक रेषा घेतली जिचे मोजमाप आपल्याला माहिती नाही. तर दोन कुठेही बिंदू घ्या या रेषेवरती. त्यानंतर Y वरती बरोबर आपल्या कोन मापकाचे ठेवले. कोन मापक ठेवून बरोबर ह्या इथून 90 अंशाचा आपण कोन काढायचा, तिथे एक पण बिंदू ठेवला. त्यातून जाणारी एक किरण काढली, ती बरोबर 90 अंशाचा आपल्याला कोन करून जाते. त्यानंतर आपल्याला करायचंय, आपल्याला 4.2 सेंटीमीटर आपल्याला अंतर घ्यायचंय. कशामध्ये? कर्कटकाच्या लोखंडी टोकात आणि पेन्सिलमध्ये. त्याचा उपयोग काय? ते लोखंडी टोक इथे Y वरती ठेवा, Y बिंदूवरती, आणि पेन्सिलने बरोबर या किरणावरती एक कंस काढा. तसेच आता त्याला नाव दिले X. आता तेच करायचं आपल्याला Z वरती आपल्याला एक कर्कटकाचा टोक ठेवायचा आहे. तिथून बरोबर 7 सेंटीमीटर अंतर घेऊन इथे यावरती कंस काढायचा आहे. तर हे झाले आपल्याला त्रिकोण XYZ इतके. आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय? आपल्याला Y हा बरोबर 90 अंशाचा काढायचा आहे, परंतु Y आणि Z चे आपल्याला अंतर दिले नाही. तर आपण काय करणार? YZ ही एक आपण रेषा काढली, त्यावरती Y हा एक बिंदू घेतला. तिथून बरोबर 90 अंशाचा कोन काढायचा, तर आपल्याला कोन मापक लागेल. तर बरोबर इथून 90 अंशाचा कोन काढायचा, इथे एक बिंदू ठेवला आणि ह्या Y पासून ह्या बिंदूमधून जाणारे एक किरण काढली. आता हा बरोबर 90 अंशाचा कोन करून जातो. आता Y या बिंदूवरती आपल्याला कर्कटकाचे टोक ठेवायचे आणि कर्कटकाच्या टोक आणि पेन्सिलमध्ये बरोबर 4.2 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन एक कंस काढायचा आहे. तो कंस काढला तर तिथे आपण नाव दिले, हा झाला X. त्यापुढे काय करायचंय? आपल्याला X वरती लोखंडी टोक ठेवायचे कर्कटकाचे आणि पेन्सिलमध्ये बरोबर 7 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन या रेषेवरती, ही जी आपल्याला रेषा दिली आहे त्या रेषेवरती आपल्याला एक कंस काढायचा आहे. कंस काढल्यानंतर हा कंस जेव्हा या किरणाला छेदतो, जिथे या किरणाला छेदतो तिथे आणि ह्या रेषेला
जिथे हा कंस छेदतो त्या छेदन बिंदूमधून ही एक रेषा काढू. तर अशा प्रकारे आपल्याला XYZ नावाचा एक त्रिकोण भेटतो, ज्यामध्ये फक्त 90 अंश कोनाचा एक माप दिले आणि बाकी 2 भुजा आपल्याला दिल्यात. तिसऱ्या भुजेचं मोजमाप दिले नव्हते. आता पहा, कोणत्याही चौकोनाचे 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण असे एकूण 10 घटक असतात. म्हणजेच काय, आपल्याला समजा एखादा चौकोन दिलाय किंवा चौरस दिलाय, तर त्यामध्ये आपल्याला काय भेटतात, 4 कोन भेटतात, ज्याच्या 4 बाजूही असतात आणि 2 कर्ण असतात. अशा आपल्याला एकूण 10 घटक असतात आणि या 10 घटकांचा वापर आपल्याला पुढे चौकोन काढण्यामध्ये किंवा चौरस काढण्यामध्ये करायचा आहे. जिथे आपल्याला त्रिकोण जसे रचले, त्रिकोणाची रचना जशी केली त्यानुसारच आपल्याला आता इथे चौरसाची रचना करायची आहे. म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे की चौरसाचे आपल्याला चौकोनाचे 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण याचा आपल्याला उपयोग करायचा आहे चौरस काढण्यासाठी. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो आपल्याला चौकोन बनवायचा असेल किंवा चौरस बनवायचा असेल त्याआधी त्रिकोण कसा बनवायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण 2 त्रिकोण किंवा 2 पेक्षा जास्त त्रिकोण घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे चौरस किंवा चौकोन आपण किंवा कितीही भुजा असलेले आपण एक आकृती बनवू शकतो. तर 2 त्रिकोण घेऊन आपण एक चौरस किंवा एक आयत आपण बनवू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चौकोनाचे आपण प्रकार बनवू शकतो. तर चला आज आपण इथेच थांबूया. आता येत्या पुढच्या भागात आपण पाहू चौरस आणि चौरसाचे प्रकार किंवा चौकोन आणि चौकोनाचे प्रकार. धन्यवाद.